नमस्कार, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत, वरून छान कुरकुरीत आणि आतून मऊसर गोड सारण असलेली ओल्या नारळाची करंजी. ओल्या नारळाची करंजी विशेषतः सणासुदीला आणि नारळी पौर्णिमेला केली जाते. तर चला मग खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची हे बघूया. तर साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल. सगळ्यात आधी आपण करंजीच्या आवरणाची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी आपण एका वाटक्यामध्ये 1 वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून घेतला तर हलका आणि एकसारखा होतो. तसेच तळल्यानंतर करंजीची पारी खुसखुशीत होण्यास मदत होते. आता यामध्ये 3 मोठे चमचे बारीक रवा घालूयात. रव्यामुळे करंजी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तळल्यानंतर पारी जास्त वेळ कुरकुरीत राहण्यास मदत होते. 2 चिमटे मीठ घालून हे सगळं साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये साजूक तुपाचं मोहन घालायचंय. तर 2 चमचे साजूक तूप गरम करून आपल्याला यामध्ये घालून मग ते चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त तूप वापरू नका. मोहन गरम आहे तर मिसळताना चमच्याचा वापर करा आणि थंड झाल्यानंतर हाताने तुम्ही चांगलं चोळून घेऊ शकता. हाताने पिठाचा गोळा करून बघा. मुटका तयार होतोय याचा अर्थ मोहन चांगलं लागलं गेलेलं आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घाला आणि मध्यम घट्ट पीठ मळून घ्या. यामध्ये रवा आहे त्यामुळे थोड्या वेळाने तो पाणी शोषून घेतो. त्यानुसार तुम्ही हे पीठ मळून घ्या. आता चांगलं मळलं गेलेलं आहे. अर्ध्या तासासाठी मुरवत ठेवूयात. कणिक मुरवत ठेवल्यामुळे पारी लाटायला सोपी होते आणि करंजी तळल्यानंतर छान खुसखुशीत होते. तोपर्यंत आपण करंजीच्या आतलं सारण तयार करून घेऊ. तर कढईमध्ये बघा मी 1-2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी अर्धा चमचा खसखस भाजून घेणार आहोत. खसखस छान फुललेली आहे. हलकीशी परतवून घेतली की यामध्ये लगेचच 2 वाटी ओल्या नारळाचा चव घातलाय. आता खोबऱ्यामध्ये जो अतिरिक्त ओलावा असतो तो काढण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे खोबरं साजूक तुपावरती छान परतवून घ्यावं लागेल. जास्त लाल करायचं नाहीये किंवा करपू द्यायचं नाहीये. फक्त 2 ते 3 मिनिटच आपल्याला हे खोबरं हलकसं परतवून घ्यायचं आहे. खोबऱ्यामधील जो असा ओलावा काढून घेतला ना, तर करंजी थोडी जास्त दिवस टिकवता येते. आता या स्टेजला आपण 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालूयात. यापेक्षा पण जास्त गूळ वापरू नका. तर 2 वाटी नारळाच्या चवला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ पुरेसा होतो. गूळ खोबऱ्यामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत मंद आचेवरती शिजवून घेऊ. सारण खूप पातळ करू नका. गूळ आणि खोबरं एकजीव होऊन मिश्रण थोडं घट्ट झालं की त्यामध्ये आपण आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता असे ड्रायफ्रुट्स आणि थोडी वेलची पूड घालणार आहोत. सगळं छान मिक्स करून गॅस बंद करा आणि सारण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. गूळ विरघळल्यानंतर आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटच परतवून घ्यायचं आहे. कारण गूळ घातल्यानंतर सारण जास्त वेळ शिजवू नका, नाही तर गूळ घट्ट होऊन सारण कडक होऊ शकतं. कणिक पण छान भिजून तयार आहे. तर परत एकदा आपण 2 मिनिटांसाठी याला मळून घेऊ, लवचिक करून घेऊ. आता कणकेमधून मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता एक गोळ्याची आपण पारी लाटून घेणार आहोत. तर पारी लाटण्यासाठी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता. हलकासा मैदा लावून घ्या याला. पारी ना जास्त जाड लाटायची ना पातळ. पातळ लाटली तर सारण भरताना ती फाटू शकते आणि तळताना करंजी फुटू शकते. तसेच पारी खूप जाडही ठेवायची नाहीये. त्यामुळे करंजी कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे पारीची जाडी ही मध्यम ठेवायची आहे. सारण पूर्णपणे थंड झालं आहे. तर आता पारीच्या एका बाजूला हे सारण ठेवूयात. करंजीमध्ये जर जास्त सारण असेल ना तर करंजी खायला खूप मजा येते. त्यामुळे थोडंसं जास्त सारण भरून घ्यायचं. कडा चिकटवण्यासाठी दुधाचं किंवा पाण्याचं बोट लावून घ्या. पारीची दुसरी बाजू आपण सारणाच्या बाजूवरती ठेवून बोटाने याच्या कडा चांगल्या दाबून घेऊन चिकटवून घेऊयात. करंजी चांगली सील झाली पाहिजे. आता त्यानंतर करंजी कटर म्हणजेच कातणी किंवा पिझ्झा कटरने तुम्ही या करंज्यांना कट देऊ शकता. अशा प्रकारे याच्या बाजू कापून घ्या. एकदम आतून कापू नका. थोड्याशा बाहेरून कापा म्हणजे करंजी फुटणार नाही. तुम्हाला जर मुरड घालता येत असेल तर तशा सुद्धा करंज्या तयार करू शकता. आता या पद्धतीने आपण सगळ्या करंज्या तयार करून घ्यायच्या आणि हळूहळू करंज्याच्या खालच्या बाजूने ओलावा सुटतो. त्यामुळे असं सुती रुमालावरती या करंज्या ठेवा. वरून पण कोरड्या पडू शकतात तर त्यावरती सुद्धा तुम्ही सुती रुमाल असा घालू शकता.
करंज्या तयार करून झालेल्या आहेत. आता तळण्याची वेळ आलेली आहे. तर तळण्यासाठी तेल मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण एक एक करत या करंज्या सोडणार आहोत. कढईमध्ये एका वेळेला जेवढ्या बसतील तेवढ्याच करंज्या घालायच्या. उगाच जास्त करंज्या घालून तेलाचं तापमान कमी करायचं नाही. करंज्या तेलामध्ये सोडताना तेल खूप गरम नसावं. करंजी तेलात सोडल्यानंतर मंद मध्यम आचेवरती तळली तर पारी आतपर्यंत छान कुरकुरीत तयार होते. खालची बाजू तेलामध्ये छान सेट झाली की थोडीशी झाऱ्याला कडक लागते, तेव्हा हे पलटवून घ्या आणि दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती तळून घ्या. खुसखुशीत करंज्या तयार झालेल्या आहेत. ताटामध्ये काढून घेऊ. दुसरी बॅच तळताना तेल खूप गरम झालेलं असतं, त्यामुळे अ, करंज्या सोडण्याच्या आधी तेलाचं टेम्परेचर हलकंसं कमी करून घ्या. मंद ते मध्यम आचेवरती करंज्या मस्त अशा फुगतायत. छान असा सोनेरी रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या तयार झाल्या आहेत अगदी खुसखुशीत, स्वादिष्ट आणि सुगंधी ओल्या नारळाच्या करंज्या. बाहेरून खुसखुशीत, कुरकुरीत, आतून गोडसर नारळाचं सारण. एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खाव्याशा वाटणाऱ्या अशा. पूर्ण थंड झाल्यानंतरच एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आता या करंज्या साधारण एक 5 ते 6 दिवस आरामात टिकतात. पण यामध्ये आपण ओला नारळ वापरलाय, त्यामुळे त्या लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे या करंज्या अगदी 2 ते 3 दिवसात खाल्ल्या तर चांगल्या लागतात. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. खूप खुसखुशीत झालेल्या आहेत आणि सारणाने अगदी गच्च भरल्यात. सणासुदीला, नारळी पौर्णिमेला किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली की ही करंजी नक्की करून पहा. ही करंजी खायला इतकी स्वादिष्ट लागते की सगळ्यांनाच आवडेल. त्यामुळे नक्की करून बघा रेसिपी आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत एका अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.